नमस्कार. लोकसत्ता लाईव्हमध्ये आपलं स्वागत. नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुकीचे निकाल काल जाहीर झालेले आहेत. या निवडणुकीत भाजपने नगराध्यक्षपदाच्या सर्वाधिक जागा जिंकलेल्या आहेत. या निवडणुकीचं विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत आहेत लोकसत्ताचे राजकीय संपादक संतोष प्रधान. सर नमस्कार. लोकसत्ता लाईव्हमध्ये आपलं स्वागत. या निवडणुकीत भाजपने जे यश संपादन केलं आहे त्याचं विश्लेषण तुम्ही कसं कराल? भाजपचं यश हे मिळालं म्हणजे भाजपलाही एवढ्या यशाची अपेक्षा नव्हती, पण भाजपनी पूर्ण तयारी केली होती निवडणुकीच्या दृष्टीने. त्यांनी अगोदर एक थेट नगराध्यक्षपदाची निर्णय घेतला. अगोदर नगरसेवकांमधून निवडला जायचा. 1974 आणि 2001मध्ये ही पद्धत होती. ती मध्यंतरी बाद झाली होती 2 इलेक्शनमध्ये, पण परत ती भाजपनी इंट्रोड्यूस केली ती. त्याचा फायदा झाला त्यांना आणि त्यांनी शहरी भागांवर लक्ष केंद्रित केलं. भाजपनी त्या पद्धतीने सगळं प्लॅनिंग केलं त्या पद्धतीने. आणि त्यांनी एक काय केलं की नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीवर जास्त कॉन्सन्ट्रेट केलं. म्हणजे आता जर तुम्ही बघाल तर भाजपचे नगराध्यक्ष जिकडे निवडून आले तिथे BJPचे त्या नगरपालिकेत BJPचे नगरसेवक कमी आहेत. म्हणजे उदाहरणार्थ कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाणांच्या गटाला 29 पैकी 16 जागा मिळाल्या, पण नगराध्यक्ष हा BJPचा आला. पण तिकडे त्यांनी प्रचार असा केला की आम्हाला एकच मत द्या BJPला नगराध्यक्षपदासाठी. तर ती त्यांची स्ट्रॅटेजी होती, ती परफेक्ट ठरली. दुसरं म्हणजे नोटाबंदी जे निर्णय झाला होता त्याची कितपत त्यांना झळ बसेल असं त्याबद्दल BJPच्यामध्ये साशंकता होती. पण तो जो मुद्दा होता तो त्याच्यावर त्यांनी मात करण्यात त्यांना यशस्वी ठरले. मराठा मोर्चा जो निघाले, मराठा मोर्चा आणि मराठा आरक्षण, त्याचा उलट BJPला फायदा झाला. कारण काय झालं, BJPनी मराठा मोर्चाच्या विरोधात थोडी हळूच मुख्यमंत्र्यांनी सुप्त भूमिका घेतली. त्यामुळे दलित आणि इतर मागासवर्गीय जे मतदार होते ते BJPच्या दिशेने वळले. कारण ॲट्रॉसिटी हा दलित समाजाच्या दृष्टीने फार संवेदनशील विषय आणि त्याच्यात हात घातला. त्यामुळे त्याबद्दल काय झालं, राष्ट्रवादीबद्दल एक वादाची भूमिका झाली, राष्ट्रवादीबद्दल काँग्रेसबद्दल एक वेगळी भूमिका झाली आणि त्याचा फायदा झाला. म्हणजे दलित समाज जो आहे तो BJPकडे कधी न जाणार तो झुकला गेला. इतर मागासवर्गीय समाज त्या पद्धतीने हे झाला, तसं झालं. आणि दुसरं म्हणजे मुस्लिम समाज जो आहे तो MIMच्या मागे गेला. म्हणजे काँग्रेसची जी ट्रॅडिशनल वोट बँक आहे दलित आणि मुस्लिम, त्याला ह्यावेळेला BJPला फाटे फोडण्यात यश आलं. त्यामुळे कराडमध्ये MIMचा उमेदवार जो होता त्याला जो 7 ते 8 हजार मतं मिळाली आणि BJPच्या उमेदवाराला 13,000 मतं मिळाली. काँग्रेसच्या 11,000. हा जो डिफरन्स होता ते डिव्हिजन झालं, त्याचा फायदा झाला. बीडमध्ये MIMचा उमेदवार हा दुसऱ्या नंबरवर राहिला. तिकडे फक्त 1500 मतांनी पराभूत झाला. त्यामुळे असं आहे की मुस्लिम मतं पण ही MIMकडे टिल्ट झाली. असा फायदा BJPला झालेला आहे. त्याचा फायदा राष्ट्रवादीला या निवडणुकीमध्ये अपेक्षित यश मिळालं नाही, तर त्यामागं काय कारण असू शकतात? राष्ट्रवादीला यश मिळालं म्हणजे राष्ट्रवादीच्या दृष्टीने फार हा मोठा धोक्याचा इशारा आहे. पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो. त्या बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादीला आता हादरे बसायला लागले. आता गेल्या आठवड्यात आपण विधान परिषद निवडणूक बघितली तर सांगली सातारा हा त्यांचा बालेकिल्ला आहे. ती जागा त्यांना गमवावी लागली. विधान परिषदेची हक्काची जागा होती, त्यांच्याकडे सदस्य संख्या होती, पण पक्षांतर्गत बंडाळी झाली. आज जर काल आपण बघितलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये नगर, सांगली हे जे राष्ट्रवादीचे बालेकिल्ले आहेत किंवा कोल्हापूर, तिथे भाजपाने इनरूट्स केले. म्हणजे BJPने हळूहळू तिकडे शिरकाव सुरू केलेला आहे आणि हा राष्ट्रवादीसाठी धोक्याचा इशारा आहे. दुसरं म्हणजे राष्ट्रवादीला जो एक फीडबॅक बसला आहे, म्हणजे मराठा मोर्चे जे निघाले, मराठा समाजाचे मोर्चे, तर ते नेतृत्वहीन होते असं आपण म्हटलं जातं. पण सामान्य लोकांमध्ये असं समज झालं की ह्याच्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसची सगळी ताकद आहे. तर त्यामुळे दलित आणि जो इतर मागासवर्गीय समाज आहे तो राष्ट्रवादीच्या विरोधात गेला आणि ते जे मतदान असतं ते मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादीच्या विरोधात झालं. त्याचा राष्ट्रवादीला मोठा फटका बसला आणि राष्ट्रवादीमध्ये गटबाजी. दुसरा म्हणजे राष्ट्रवादीबद्दल एक आयडिओलॉजिकल थोडा प्रॉब्लेम आहे. म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर अगोदर मोदी पुण्यात आले साखर संघाच्या कार्यक्रमात, त्या पवारांनी मोदींचं फार कौतुक केलं किंवा मोदींनी पवारांचं केलं, त्याचा एक मोठा इम्पॅक्ट झाला. आणि आठवडाभरानंतर जेव्हा नोटाबंदीवरनं लोकांना त्रास जाणवायला लागला तर त्यावेळेला पवारांनी अशी भूमिका घेतली की नोटाबंदीमुळे लोकांना त्रास होतो आणि देशात आर्थिक आणीबाणी लागू केली जाण्याची त्यांनी हे केलं. आर्थिक आणीबाणी आहे की काय असे प्रश्न निर्माण केला, त्यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे राष्ट्रवादीचं तळ्यातळी मळ्यात जे चालतं त्याचाही राष्ट्रवादीला मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे. आणि पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा जो बालेकिल्ला आहे, कारण विदर्भामध्ये राष्ट्रवादी शून्य आहे, फार काही नाही त्यांचं. मुंबईमध्ये राष्ट्रवादीला ताकद नाही आहे. पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा याच्यावरच त्यांचं सगळं चालू असतं, त्यांचा खेळ असतो. त्या पश्चिम महाराष्ट्रामध्येच राष्ट्रवादीला फटका बसला. फक्त मराठवाड्यामध्ये BJPला फटका बसला कारण राष्ट्रवादीने तिथे मराठा मोर्चाचा जो आहे तो फायदा तिकडे झालेला दिसतो आहे. कारण बीड आणि उस्मानाबादमध्ये त्यांना यश चांगलं मिळालेलं आहे. उस्मानाबादमध्ये 8 पैकी 5 नगरपालिका राष्ट्रवादीने जिंकलेल्या आहेत. बीडमध्ये पण बऱ्यापैकी यश मिळालेलं आहे. तिकडे परळीमध्ये धनंजय मुंडेंनी मोठ्या प्रमाणात यश मिळवलं. त्यामुळे राष्ट्रवादीसाठी हा धोक्याचा इशारा मानायला पाहिजे. एक बघितलं तर उत्तर महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला चांगलं यश मिळालं, तर त्याच्यामागं काय कारण असू शकतात? उत्तर महाराष्ट्रामध्ये काय झालं आहे, BJP आणि शिवसेना हे 2च पक्ष आहेत. काँग्रेस जी आहे ती फार वीक झालेली आहे. म्हणजे जळगावमध्ये काँग्रेस शून्य आहे. धुळ्यामध्ये जी आहे ती शिरपूरवरती अमरीशभाई पटेल आणि नंदुरबारचा हा जो गड होता, म्हणजे वर्षानुवर्ष 62 सालापासून 2014पर्यंत लोकसभेची निवडणूक नंदुरबार हा मतदारसंघ कायम राखला होता, तोही मतदारसंघ गेल्याला गमवावा लागला.
तर हळूहळू नंदुरबारमध्ये पण काँग्रेस वीक झालेली आहे, धुळ्यामध्ये वीक झालेली आहे, जळगावमध्ये तर BJP काँग्रेस अस्तित्वच नाही आहे. अशा या वेळेला BJP नंतर तिची स्पेस निर्माण झाली होती विरोधकांची, ती शिवसेनेने भरून काढली आणि गुलाबराव पाटलांना राज्यमंत्री केलं, जळगावच्या राज्यमंत्री गेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये. त्याचाही त्यांना फायदा झाला, कारण त्यांनी त्यांच्या शहर क्षेत्रातील तिन्ही नगरपालिकांमध्ये नगराध्यक्ष त्यांची निवडून आणलेले आहेत. आणि याच्यामुळे फायदा झाला की उत्तर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी पण छगन भुजबळांच्या अटकेमुळे नाशिक आणि ह्या परिसरामध्ये राष्ट्रवादीचं अस्तित्वच कमी झालं, नेतृत्वच नाही आहे राष्ट्रवादीकडे. आणि ह्याचा फायदा शिवसेनेने उचलला, म्हणजे मनमाड, नांदगाव अशा सगळ्या शिवसेनेने यश मिळवलेलं आहे. याचा परिणाम जे उर्वरित टप्पे आहेत नगरपालिका नगरपरिषद निवडणुकीची किंवा येणारी फेब्रुवारीमध्ये येणारी महापालिकांची निवडणूक याच्यावरती काय होऊ शकतो या निकालांचा? ह्याचा नक्कीच परिणाम होईल, कारण काय झालं, BJPचा आता आत्मविश्वास वाढलेला आहे आणि लोकांमध्ये हे झालं की अजूनही मोदींची जी जादू आहे, आपण म्हणतो मोदींचं नाणं खणखणीत आहे, ते आता कमी झालं आहे आपल्याला जे दिसतंय. पण महाराष्ट्रात तरी ते जे शहरी भागात म्हणजे आता बघितलं तर 58 लाख मतदारांनीच हे मतदान केलं. 58 लाख मतदार होते 147 नगरपालिका आणि 18 नगरपंचायती इलेक्शनमध्ये. 58 लाखांचा जो कौल आहे तो BJPच्या बाजूने आहे, म्हणजे शहरी हा निम्न शहरी किंवा निम्न शहरी आहे, कारण काही असे ग्रामीण भागात पण ते नगरपालिकांमध्ये झालेलं. तर तो जो कौल आहे आणि हाच कौल शहरी भागांमध्ये राहील. आता आपण शहरी भागांमध्ये बघतो की नोटाबंदीमुळे बँकांच्या बाहेर मोठ्या मोठ्या रांग आहे, पण लोकांमध्ये असं एक काही लोकांशी बोलताना असं जाणवतं की ठीक आहे, हा त्रास तात्कालिक आहे, आपण सहन करू, पण जो नेते मंडळी आणि मोठ्या उद्योगपतींकडे जो काळा पैसा आहे तो जर बाहेर येत असेल तर हे काय करा हरकत नाही, असा एक मध्यमवर्गीय सोशल मीडियामधला जो एक कल आहे. आणि BJP त्याच्यामध्ये यशस्वी झालेलं आहे की हा जो म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीने हे केलं की काळा पैसा बाहेर काढण्यासाठी आम्ही हे जे धोरण हे केलं आहे काळा नोटाबंदीचा, तो BJPला सक्सेसफुल झालेला आहे. त्यामुळे BJPसाठी हा फायदेशीरच निर्णय आहे ठरलेला आहे.